एकच आस आणि ध्यास आमचा एकमुखी उद्गार सुवर्ण सिंहासन शिवबाचे पुन्हा करू साकार एकच आस आणि ध्यास आमचा एकमुखी उद्गार सुवर्ण सिंहासन शिवबाचे पुन्हा करू साकार पुन्हा करू साकार पुन्हा करू साकार पुन्हा करू साकार पुन्हा करू एकच आस आणि ध्यास आमचा एकमुखी उद्गार सुवर्ण सिंहासन शिवबाचे पुन्हा करू साकार एकच आस आणि ध्यास आमचा एकमुखी उद्गार सुवर्ण सिंहासन शिवबाचे पुन्हा करू साकार पुन्हा करू साकार पुन्हा करू साकार पुन्हा करू साकार पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवराय आणि त्याचबरोबर माझे सद्गुरू श्री संजयजी गोडबोले आणि आपल्या सर्वांची माऊली अर्थातच आदरणीय पूजनीय श्री भिडे गुरुजी, आपल्या ह्या सर्वांच्या चरणी मी वंदन करतो. त्याचबरोबर आपण सर्वजण या फेसबुक लाईव्हद्वारे जे पाहत आहात आपल्या सर्वांच्या चरणी वंदन करतो आणि आजची ही भारतमातेच्या चरणी होणारी सेवा आपल्या सर्वांच्या चरणी समर्पित करून मी माझ्या आजच्या विषयाला सुरुवात करतो. गेली जवळजवळ 40 ते 42 दिवस झाले आपण ह्या जागतिक महामारीशी लढतो आहोत. कोरोनासारखी जागतिक महामारी आज ह्या जगावर येऊन ठेपलेली आहे आणि आज प्रत्येक देश आपापल्या परीनं आपापल्या क्षमतेनं आपापल्या योग्यतेनं आपापल्या बुद्धिमत्तेनं या कोरोनाला नेस्तनाबूत करण्यासाठी सदैव तत्पर अशी भूमिका राबवत आहेत. आणि अशा काळामध्ये आपल्या राष्ट्राचे प्रधान सेवक आदरणीय नरेंद्र मोदीजी यांनी ही लढाई आपल्यासाठी सुद्धा लढण्यासाठी आपल्याला एक संधी दिलेली आहे आणि ती म्हणजे सगळ्यात साधी सोपी संधी आहे, ती म्हणजे फक्त घरात बसणे. जवळजवळ 40-42 दिवस झाले आज आपण एका ठिकाणी आपल्या घरी बसलेलो आहोत आणि घरी बसून हे लढाईचं आगळं वेगळं स्वरूप आपण अनुभवतो आहोत. मग आता घरी बसलो आहोत, गेली इतकी वर्ष आपल्या उपजीविकेसाठी आपण रात्रंदिवस धावतोय पळतोय. या सगळ्या धकाधकीच्या जीवनातून कुठेतरी आज अखंड राष्ट्राला इतका प्रचंड मोठा वेळ मिळालेला आहे आणि श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान ह्या छत्रपती शिवरायांच्या संकल्पाने पावन झालेली आणि गुरुजींच्या आशीर्वादाने फोपावत असलेली अशी ही संस्था, या संस्थेने काही आगळा वेगळा उपक्रम राबवलेला आहे आणि या घरात बसलेल्या आपल्या सर्व धारकऱ्यांसाठी आणि या महाराष्ट्रातील तमाम आपल्या बांधवांसाठी, या देशभरातील सर्व बांधवांसाठी ह्या 40-42 दिवसामध्ये आपण काहीतरी चिंतन करावं, मंथन करावं आणि कोरोनानंतर या महामारीनंतर आपलं राष्ट्र उभं राहण्याच्या अनुषंगाने आपल्या प्रत्येकाची कर्तव्याची भूमिका काय असली पाहिजे या अनुषंगाने आपण सर्वांनी प्रयत्न करावेत आणि त्याचं थोडंसं चिंतन मंथन ह्या माध्यमातून व्हावं असा एक हेतू डोळ्यासमोर ठेवून हा श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या फेसबुक लाईव्हद्वारे वेगवेगळे विषय मांडण्यात येणार आहेत. मागच्या 3 दिवसापूर्वीच आपले कराडचे कार्यवाह सागरदादा आंबले यांनी अतिशय सुंदर असा विषय की जे गुरुजींनी आपल्याला जे व्रत दिलं होतं, हिंदू राष्ट्र देवो भव व्रत, हे व्रत गुरुजींनी दिलेले आचार हे का आणि कशासाठी आहेत आणि त्याचं महत्त्व काय आणि त्याचं आपल्या जीवनातलं अभिन्नत्व अंग असणं ही काळाची गरज काय आहे या अनुषंगाने त्यांनी आपले विषय मांडलेत. इयत्ता 4थीला असल्यापासून माझे शाळेतील गुरुजी संजय पाटील गुरुजी यांच्या माध्यमातून गुरुजींच्या जवळ मी आलो. श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानची ओळख झाली आणि गुरुजींच्या त्यागाचा, गुरुजींच्या वक्तृत्वाचा एक खोल परिणाम आमच्या सर्वांच्या चित्तावर झाला आणि तो आपल्या सर्वांच्याही चित्तावर होतो आहे, आपण सर्वजण अनुभवत आहात. आणि त्यावेळेपासून आपलं राष्ट्र, आपला धर्म, आपली संस्कृती, आपली परंपरा, आपली सभ्यता ही काय आहे, कशी आहे आणि त्यासाठी आपण काय केलं पाहिजे हे वारंवार गुरुजींच्या स्वतःच्या जीवनातूनच आपल्याला पाहायला मिळते. गुरुजी काय बोलतात यापेक्षा गुरुजी काय करतात हे फार महत्त्वाचं आहे. आपल्याला गुरुजींची दिनचर्या माहिती आहे की रोज पहाटे 4ला उठतायत, सांगलीच्या जी कृष्णा नदी आहे त्या कृष्णा नदीच्या घाटावर जात आहेत, रोज नित्यनियमाने व्यायाम करतायत, रोज 150-200 पेक्षा जास्त सूर्यनमस्कार, दंड बैठका. त्याचबरोबर कविराज भूषणांनी शिवरायांचं जे वर्णन केलेलं आहे ते वर्णन काव्यरूपाने सर्वांच्या एकसाथीनं म्हणून त्याचं विश्लेषण गुरुजी करतायत.
आणि अशा पद्धतीनं गुरुजींच्या दिवसाची सुरुवात होते. एका बाजूला आपण हेही म्हणतो की अध्यात्म साधना, धर्म साधना, त्याचबरोबर आपली ही जी काय गीता आहे, गाथा आहे, रामायण आहे, महाभारत आहे, त्याचबरोबर आपले अनेक वेगवेगळे संप्रदाय आहेत. या संप्रदायांच्या माध्यमातून आपलं व्यक्तिगत जीवन, व्यक्तिगत उन्नती, ज्यालाच आपण आत्मोन्नती, आत्मसाक्षात्कार, आत्मोद्धार अशी नावं घेतो नेहमी. आणि याहीपेक्षा पलीकडचं अजून एक सूत्र गुरुजींनी आपल्याला दिलं, ते म्हणजे राष्ट्रोन्नती, राष्ट्रोद्धार आणि राष्ट्र साक्षात्कार. पण मित्रांनो, मला सांगायला अतिशय महत्त्वाचं असं एक आज वाटतंय की ह्या दोन्हीही गोष्टी तितक्याच महत्त्वाच्या आहेत. एका बाजूला गुरुजी आपल्याला राष्ट्रोन्नती, राष्ट्र साक्षात्कार आणि राष्ट्रोद्धार सांगतायत, पण त्याच बाजूला ती व्यक्तिगत आपली साधना, व्यक्तिगत आपली उन्नती, ती व्यक्तिगत उन्नती म्हणजे केवळ बाह्य स्वरूपाची नाही, तर ती आतली आहे. ही आपली आतली उन्नती रोज आपण साधली गेली पाहिजे. आणि असं गुरुजी स्वतः रोज जगतायत, गुरुजी स्वतः रोज साधना करतायत, आणि ती साधना आपण प्रत्येकाने केली पाहिजे. आणि त्या साधनेचं सगळ्यात पहिलं पाऊल आहे ते म्हणजे व्यायाम. आपला देश ह्या पृथ्वीवरील सर्वात प्राचीन असा देश आहे आणि हे जगभरातल्या सर्व इतिहासकारांनी मान्य केलेलं आहे. आपल्या देशाला काही विशिष्ट नाव आहेत. काय काय नाव आहेत आपल्या देशाला? आपल्या देशाला सगळ्यात प्राचीन नाव आहे ते म्हणजे अजनाब खंड. आपल्या देशाला आणखी एक प्राचीन नाव आहे ते म्हणजे जम्बूद्वीप. आपल्या देशाला आणखी एक नाव आहे ते म्हणजे आर्यावर्त. त्यानंतर आपल्या देशाला नाव पडलं भारतवर्ष. त्यानंतर पुन्हा आपल्या देशाला नाव भारतवर्षाचं झाला भारत. परकीय आक्रमण आपल्यावर होत राहिली, ग्रीकांची आक्रमणं झाली आणि आपली ही जी संस्कृती सिंधू नदीच्या काठावर वाढली, त्यांना सिंधू म्हणता येत नव्हतं, तर ते हिंदू म्हणून उच्चार करायला लागले आणि मग आपल्या ह्या देशाला नाव पडलं हिंदुस्थान. की ज्या देशामध्ये अधिक संख्येनं हिंदू राहतात, त्या हिंदू राहणाऱ्या लोकांचं एक पवित्र ठिकाण ते म्हणजे हिंदुस्थान. दुर्दैवाने आक्रमणं होत राहिली. नंतर ब्रिटिशांचं आक्रमण आपल्या देशावर झालं आणि त्या ब्रिटिशाच्या आक्रमणानंतर या देशाला नाव मिळालं इंडिया. आणि आज आम्ही अभिमानाने सांगतो की आम्ही इंडियन आहोत. पण मला फार वाईट वाटतं की आज आपण इंडिया या शब्दाचा अतिशय अभिमानाने आपल्यावर पगडा घेतलेला आहे. खरं तर इंडिया या शब्दाचा अर्थ काय? इंडस या लॅटिन शब्दापासून हा इंडिया हा शब्द तयार झाला. आणि तुम्ही ऑक्सफर्डच्या डिक्शनरीमध्ये जर इंडिया या शब्दाचा अर्थ पाहिला तर इंडिया या शब्दाचा अर्थ आहे मागासलेल्या लोकांचा देश. की ज्या देशातले लोक बुरसटलेले आहेत, मागासलेले आहेत, अतिशय अनिष्ट चाली रूढी परंपरेमध्ये गुंतलेले आहेत, रुतलेले आहेत, अशा लोकांचा समूह असलेले एक ठिकाण म्हणजे इंडिया. आणि हे नाव आम्ही अभिमानाने सांगतो. याचं फार फार आणि फार वाईट वाटतं. ही परकीय गुलामीचं प्रतीक आहे, नाहीतर काय आहे? मला मुख्य या विषयावर यायचं आहे की आपल्या देशाचं खरं नाव आणि चिरकालीन टिकलेलं नाव आहे ते म्हणजे भारत. काय आहे हो भारत? भारत ह्या राष्ट्रामध्ये असं काय आहे? आणि हे दीर्घकालीन टिकलेलं असं हे नाव भारत, या भारताची व्याख्या तरी काय? हा भारत आपण कधीतरी समजून घेतला पाहिजे. आज जगामध्ये कोरोनासारख्या ह्या महामारीविरुद्ध लढत असताना अनेक देश उदयाला आले, विकसित झाले. आज विकासाचा त्यांचा जो टप्पा आहे तो आणि त्यांचं जे मूल्यमापन आहे त्या तुलनेमध्ये कितीतरी पाठीमागे आपण आहोत असंच आजपर्यंत आपल्याला दाखवलं गेले. पण आज जीव घेण्यासारखा हा रोग आल्यानंतर हे सगळं विज्ञान, तंत्रज्ञान, हे आधुनिक जीवन, हा सगळा विकास हा माणसाचा जीव वाचवू शकत नाही हे सिद्ध झालेलं आहे. आणि कुठंतरी ह्या सगळ्यामध्ये भारत आघाडीवर आहे आणि या भारताचं अनुकरण करण्याची आता आज सगळ्यांना अभिलाषा झालेली आहे. आज सगळेजण ह्या भारताबद्दल गौरवाचे उद्गार काढतायत. आज सगळेजण भारताकडे आस लावून बसलेले आहेत की उद्या या नव्या युगाचं जे काही मार्गदर्शन आहे ते कदाचित भारत करू शकेल असा विश्वास सगळ्यांना झालेला आहे. पण गेली 42 दिवस विचार करत असताना या परकीयांच्या दृष्टीमध्ये नेमका भारत कुठला याचा विचार करणं मात्र गरजेचं आहे. आज आपण पुरोगामी किंवा अनेक वेगवेगळ्या आधुनिक विचारसरणीला बळी पडून किंवा पाश्चात्यांचं अंधानुकरण करून जे जगतो आहोत तो भारत, की त्यांच्या डोळ्यासमोर असलेला दैदिप्यमान असा ऋषीमुनींनी स्थापित केलेला भारत, या भारताचा आपण विचार करणं आवश्यक आहे. कारण भारत या नावाला काही विशेष अर्थ आहे. भारत या नावाला काही मोठा, या भारत या नावाच्या पाठीमागे काही मोठी भूमिका आहे. काय भूमिका आहे?
भा अधिक रथ असे 2 संस्कृत शब्द आहेत. आपल्याला जर उद्या कोणी विचारलं की तुम्ही भारतीय स्वतःला म्हणता, तर भारत म्हणजे नेमकं काय? प्रत्येक नावाला काहीतरी अर्थ असतो ना. आपल्या प्रत्येकाचे काहीतरी नाव आहे, त्या नावाच्या पाठीमागं काहीतरी अर्थ आहे आणि त्या अर्थाप्रमाणे आपण जगलं पाहिजे असं आपलं किमान सामान्य आई वडिलांना वाटतं. तर ज्या ऋषीमुनींनी या देशाला भारत हे नाव चिरकालीन राहू दिलं, ठेवलं. खरं तर भारत हे नाव कशावरून पडलं याचा इतिहास आपल्या सर्वांना माहिती आहे की भरत नावाचा राजा आपल्या देशामध्ये होऊन गेला. तो राजा अतिशय पराक्रमी, शूर आणि न्यायप्रिय होता. त्याच्या शूरतेमुळं, पराक्रमामुळं या भूमीला भारत नाव पडलं. पण केवळ एक व्यक्ती म्हणजे एक राजा होऊन गेला आणि त्या राजामुळं हे नाव कायमस्वरूपी राहिलं असं नाहीये. भारत या नावाला काही विशेष अर्थ आहे आणि ऋषीमुनींनी तो प्रस्थापित केलेला शब्द आहे आणि म्हणून भारत हे चिरकालीन टिकलेलं नाव आहे. आणि या भारत या शब्दामध्ये संस्कृतचे 2 शब्द आहेत. त्यातला पहिला शब्द आहे भा आणि दुसरा आहे रथ. त्यातल्या भाला 3 अर्थ आहेत. ते 3 अर्थ आज आपण समजून घेऊयात. म्हणजे आज आपण भारतीय आहोत का याचा आपल्याला नक्की प्रश्न पडेल. भाचा पहिला अर्थ आहे भा म्हणजे भक्ती. आपण भारूड शब्द ऐकतो बघा. भारूड म्हणजे काय? भक्तीवर आरूढ होणे. आणि आपल्या संतांनी भारूड गायली. तर भा म्हणजे भक्ती. भाचा दुसरा अर्थ आहे भा म्हणजे ज्ञान आणि भाचा तिसरा अर्थ आहे भा म्हणजे तेज. आणि रथ म्हणजे रममान असणे. आता बघा की या भारताचा काय, या भारत ह्या शब्दाचा, भारत या नावाचा किती व्यापक अर्थ आहे की जिथं भा म्हणजे भक्ती, भा म्हणजे ज्ञान आणि भा म्हणजे तेज आणि रथ म्हणजे रममान असणे, असा हा भारत देश आहे की जो ज्यांच्या अंतःकरणामध्ये भक्ती आहे, ज्यांच्या बुद्धीमध्ये ज्ञान आहे आणि ज्यांच्या कार्यामध्ये तेज आहे, असा या भक्तिमय अंतःकरणाने, ज्ञानमय बुद्धीनं आणि तेजस्वी कार्यामध्ये सतत 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 रमलेला असणं, तो म्हणजे भारत आहे. आणि त्या भारताचे तुम्ही आम्ही नागरिक म्हणजे आपण भारतीय आहोत. आज ह्या 21व्या शतकामध्ये ह्या 3 कसोट्या जर आपल्याला लावायच्या ठरवल्या तर कदाचित आपण भारतीय आहोत का असा आपल्यालाच प्रश्न पडेल. आज जग या भारताकडे पाहते. आज जगाला या भारताची आवश्यकता आहे. काय हे 3 विषय का महत्वाचे आहेत? ऋषीमुनींनी किती खोल विचार केला याच्यामध्ये की भक्ती हा आपल्या अंतःकरणाचा विषय आहे. भक्ती आपण अंतःकरणापासून करतो. भक्ती ही बुद्धीपासून नाही करता येत. अंतःकरणामध्येच आपली श्रद्धा असते, समर्पित भाव असतो आणि त्यातून भक्तीचा जन्म होतो. आणि भक्ती या शब्दाचा अर्थ आहे जोडणे. कशाशी जोडणे? शिष्य गुरुशी जोडणे, विद्यार्थी शिक्षकाशी जोडणे, भक्त भगवंतांशी जोडणे, आत्मा परमात्म्याशी जोडणे म्हणजे भक्ती. आज दुर्दैवाने आपण पाहतोय की आपला देश जाती जातीमध्ये विभागलेला आहे, वंशावंशामध्ये विभागलेला आहे, गरीब श्रीमंतीमध्ये विभागलेला आहे. अशा देशामध्ये भक्ती कुठे राहिली? आपले अंतःकरण कोरडी झालेले आहेत. त्याचबरोबर भाचा दुसरा अर्थ आहे ज्ञान. ज्ञान हा कशाचा विषय आहे? ज्ञान आपल्या बुद्धीचा विषय आहे. ज्ञान अंतःकरणामध्ये नसतं, ज्ञान बुद्धीमध्ये असतं. आणि बुद्धी ही आकाश तत्वापासून झालेली आहे म्हणून ती सूक्ष्मही आहे आणि तितकीच व्यापक पण आहे. आणि हे बुद्धीचं व्यापकत्व, ही बुद्धीची प्रगल्भता ही आपल्या ज्ञानानं आपल्यामध्ये परिणित होत असते. म्हणून बुद्धीमध्ये ज्ञान असलं पाहिजे. आणि तिसरा विषय तेज. तेज हा कशाचा विषय आहे? शिवरायांचं, प्रभू रामचंद्रांचं, भगवान श्रीकृष्णांचं कार्य कसं होतं असं जर एका वाक्यात जर कोणी प्रश्न विचारला तर आपण एकाच वाक्यात उत्तर देऊ की शिवरायांचं, प्रभू श्री रामचंद्रांचं, भगवान श्रीकृष्णांचं कार्य तेजस्वी होतं. तेज हा कार्याचा विषय आहे. आपल्या सर्वांच्या कार्यामध्ये तेज आहे का आपण तपासलं पाहिजे. आणि रथ म्हणजे रममान असणे. अशा या भक्तिमय अंतःकरणाने, ज्ञानमय बुद्धीने आणि तेजस्वी कार्यामध्ये रमलेल्या लोकांचा देश म्हणजे भारत देश. आणि त्या देशाचे आपण नागरिक आहोत. आपल्याला फार सार्थ अभिमान असला पाहिजे. आपण भारतीय आहोत आणि अभिमानाने आपण मी भारतीय आहे असंच सांगितलं गेलं पाहिजे जगभरामध्ये. जर माझं नाव लखन आहे तर इंग्लिशमध्ये माझं नाव लखनच होईल. जर पाकिस्तान हे पाकिस्तानचं नाव असेल तर इंग्लिशमध्ये त्याचं नाव जर पाकिस्तानच होत असेल तर भारताचं इंडिया कसं काय होईल? भाषा किती जरी बदलल्या तरी नाव कधी बदलत नाही, हा व्याकरणाचा नियम आहे. आणि म्हणून भारताला आपण भारत म्हणूनच संबोधन केलं पाहिजे. असा हा भारत आहे. आणि त्या भारतीयांचं युद्धशास्त्र आणि त्या युद्धशास्त्राची भूमिका काय आहे हा माझा आजचा विषय आहे. खरं तर वेळेची फार कमतरता आहे. हा प्रत्येक विषय एक एक शब्द आणि ह्या शब्दाच्या अर्थ, त्याचा भावार्थ, त्याचा लक्षणार्थ, त्याचा गूढार्थ या सगळ्या खोलपर्यंत जाणं आज आवश्यक आहे. पण दुर्दैवाने आज तेवढा वेळ आपल्याकडे नाही आहे.
आपण युद्धशास्त्री ह्या विषयाकडे वळणार आहोत. म्हणून सुरुवातीला आपण भारतीय म्हणजे काय हे पाहणं गरजेचं होतं, म्हणून थोडासा हा विस्तार करावा लागला. आज युद्धशास्त्राची गरज काय, अनेकांना प्रश्न पडत आहेत. आज तर आम्ही स्वतंत्र झालो आहोत, आज आमच्यावर कोणाचं राज्य नाही आहे, आणि तरीसुद्धा आज युद्धशास्त्राची गरज काय, आणि आम्ही का लढावं, कशासाठी लढावं, कुणासाठी लढावं. गुरुजी नेहमी आपल्याला एक श्लोक सांगतात की कशासाठी आणि जगावे कसे मी, विचारू स्वतःला असा प्रश्न नेहमी, जगू पांग फेडा वया माये भूचे, आम्ही मार्ग चालू जिजाऊ सुताचे. ह्या भूमीवर जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाला एक प्रश्न नेहमी पडतो की मी कशासाठी जन्माला आलो, का जन्माला आलो, आणि जन्माला येऊन मला काय करायचंय, कशासाठी आणि जगावे कसे मी. हा प्रश्न आपल्याला रोज पडला पाहिजे असं गुरुजी आपल्याला नेहमी सांगतात. विचारू स्वतःला असा प्रश्न नेहमी. आणि मग हा प्रश्न पडल्यानंतर, अनेक महापुरुषांचं चिंतन केल्यानंतर, आपण ज्यावेळी ज्ञान घेतो, विद्या घेतो, कला घेतो, यातून आपला ज्यावेळी अनुभव वृद्धिंगत होतो, त्यावेळी आपल्याला कळतं की अरे आपला जन्म यासाठी झालेला आहे की आपल्याला आपल्या मायभूमीचं पांग फेडायचं, ज्या भूमीनं आपल्याला पोसलं, ज्या भूमीनं आपलं पालन केलं, ज्या भूमीमध्ये उगवलेलं अन्न आपण खातोय, त्या भूमीचं रक्षण करणं, पालन करणं आणि त्याचं पांग फेडणं हेच आपलं आद्य कर्तव्य आहे. आणि मग या मायभूमीचं पांग फेडण्यासाठी मला नेमकं काय केलं पाहिजे आणि कोणाचा आदर्श मला डोळ्यासमोर ठेवला पाहिजे. कारण मनुष्य हा इतिहासप्रिय आहे. भूतकाळामध्ये घडलेल्या घटना डोळ्यासमोर ठेवून तो आजचं आपलं वर्तमान ठरवत असतो. आणि म्हणून असं काम कुणी केलंय पाठीमागं, त्या महापुरुषांचा आधार, त्या महापुरुषांना डोळ्यासमोर ठेवून, आदर्श ठेवून मी माझी वाटचाल केली पाहिजे. आणि त्याचं उत्तर दिलेलं आहे पुढं की आम्ही मार्ग चालू जिजाऊ सुताचे. म्हणजे पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवराय. गुरुजी नेहमी म्हणतात की शिवराय म्हणजे काय, जगण्याचा मंत्र. आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज म्हणजे काय, मरण्याचा मंत्र. की मी या मायभूमीसाठी कसं जगावं आणि या मायभूमीसाठी मी कसं मरावं, हे जगण्या मरण्याचे 2 मंत्र गुरुजींनी आपल्याला दिले. आणि त्यातला जगण्याचा जो मंत्र आहे, आज कदाचित मरण्याची वेळ आपल्यावर येईल न येईल माहीत नाही येणाऱ्या काळामध्ये, पण किमान अतिशय सुंदर असं जीवन हे 21व्या शतकामध्ये आपल्याला लाभलेलं आहे. तर आपण कसं जगावं याचं उदाहरण, याचं उत्तम उदाहरण आणि याचा उत्तम आदर्श आपल्यासमोर आहे, तो म्हणजे छत्रपती शिवरायांचा. या महाराष्ट्रामध्ये आपण जन्माला आलो, आपण खूप भाग्यवान आहोत. तुकाराम महाराज म्हणतात, नर देह दुर्लभ जाना, शतजन्माची गणना. की मुळात या भूमीवर मनुष्य म्हणून आपण जन्माला आलो हेच अतिशय दुर्मिळ आहे. पण त्याहून दुर्लभ काय, तर त्याहून दुर्लभ आहे ह्या पवित्र पुण्य भूमी असणाऱ्या भारत भूमीत आपण जन्माला आलो, जिथं देवतांनाही जन्म घेतला. देवतांनाही याच भूमीमध्ये जन्म घ्यावा अशी सातत्याने वाटणारी आस त्या भूमीमध्ये आपण जन्माला आलो. त्याहून थोर भाग्य काय, अहोभाग्य काय, तर आपण महाराष्ट्रात जन्माला आलो. दंडकारण्यामध्ये प्रभू रामचंद्रांचं पहिलं पाऊल पडलं आणि या महाराष्ट्राचं सोनं झालं. त्या दंडकारण्याला नाव पडलं महाराष्ट्र. आणि त्या महाराष्ट्रामध्ये आपण जन्माला आलो, ज्या महाराष्ट्रामध्ये पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवराय जन्माला आले, ज्या महाराष्ट्रामध्ये शिवाजी आले, बाजी आले, येसाजी आले, तानाजी आले, ज्या महाराष्ट्रामध्ये ज्ञानोबा आले, एकोबा आले, तुकोबा आले, चोकोबा आले. एका बाजूला शौर्याची परंपरा आहे, एका बाजूला धैर्याची परंपरा आहे, वैराग्याची परंपरा आहे. अशा ह्या 2 शक्ती आणि भक्तीची परंपरा या महाराष्ट्रामध्ये निर्माण झाली, जिथं शस्त्र आणि शास्त्र समांतर चाललं. आणि म्हणून 750 वर्ष घन अंधकारामध्ये गुलामगिरीत खितपत पडलेल्या ह्या महाराष्ट्रातून स्वातंत्र्याचा सूर्योदय झाला, अरुणोदय झाला, तो छत्रपती शिवरायांच्या रूपाने झाला. आणि ते स्वातंत्र्य मिळवण्यासाठी शिवरायांनी जो मार्ग अवलंबला, तो मार्ग आहे तो म्हणजे युद्ध. ह्या परकीयांच्या विरुद्ध केलेले युद्ध. आणि मग या युद्धामध्ये अनेक प्रकारचे शस्त्र, या युद्धामध्ये अनेक प्रकारच्या नीती, या युद्धामध्ये अनेक प्रकारचे डावपेच, हे सगळे काय महाराजांनी त्याचा अभ्यास करून ते पणाला लावलं. आणि 750 वर्ष गुलामगिरीत खितपत पडलेल्या या मायभूमीमध्ये स्वातंत्र्याचा एक दीप तेवत ठेवला. आणि ते केवळ स्वराज्य निर्माण नाही केलं, तर त्या स्वराज्याच्या सुराज्यामध्ये सुद्धा, त्या स्वराज्याचं सुराज्य सुद्धा झालं. अशा या महाराष्ट्रामध्ये आपण जन्माला आलो आहोत. आपण खूप भाग्यवान आहोत. आणि म्हणून सेनापती बापट नेहमी म्हणतात की महाराष्ट्र मेले तरी राष्ट्र मेले, मराठ्याविना राष्ट्र गाडानं चाले. हे जे काही वाक्य आहे ते सार्थ जर करायचं असेल तर आपल्याला युद्धशास्त्राचा अभ्यास करणं हे अति 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 आवश्यक आहे. शिवरायांचं केवळ चरित्र वाचणं
शिवरायांचं केवळ गुणगान करणं, शिवरायांची केवळ स्तुती करणं, शिवरायांची केवळ प्रार्थना करणं हे गरजेचं आहेच आहे. पण याही पलीकडं शिवराय कसे जगले त्यातला एक तरी अंश रूपाने आपल्या प्रत्येकाला जगता आलं पाहिजे, यासाठी आपण प्रयत्नशील असलं पाहिजे. आणि म्हणून शिवरायांचंच अभिन्न अंग असलेलं ते म्हणजे शिवरायांचं युद्धशास्त्र. आज महाराष्ट्रामध्ये मर्दानी खेळ ही युद्धकला आपण सर्वजण पाहत आहात. दुर्दैवाने आज ही युद्धकला लग्नाच्या वरातीमध्ये, गणपती उत्सवामध्ये, शिवजयंतीच्या उत्सवामध्ये, वेगवेगळ्या चांगल्या उत्सवामध्ये सुद्धा त्याचं प्रदर्शन होतं. आणि त्याचबरोबर जिथं अपेक्षित नाही अशा उत्सवामध्ये सुद्धा ते रस्त्यावर हा खेळ खेळला जातो. आणि आज आमचे अनेक धारकरी सुद्धा ह्या कलेच्या प्रसारासाठी आपलं तन, मन, धन, प्राण अर्पण करून काम करतात की ही शिवरायांची युद्धकला तरुणांच्या पर्यंत पोहोचावी, तिचा प्रचार प्रसार व्हावा, महाराष्ट्राबरोबर भारत देशामध्ये ती पोहोचावी, भारत देशाबरोबर ती संपूर्ण जगात पोहोचावी, यासाठी सगळ्यांचे प्रयत्न सुरू आहेत. पण दुर्दैवाने ही युद्धकला फक्त एक कवायतीपुरती मर्यादित राहिलेली आहे. आणि म्हणून आपल्या ह्या सर्व धारकऱ्यांनी, ह्या महाराष्ट्रातील सर्वच वीरांनी भारतीय युद्धशास्त्राचं जे अंग आहे त्या अंगाचा आपण, जे अभिन्न अंग आहे त्या अंगाचा आपण विचार केला पाहिजे. मगाशी मी तुम्हाला म्हणलो युद्धाची गरज काय. एक लिडल हार्ट नावाचे जर्मन तत्ववेत्ता आहे, तो असं म्हणतो, कारण आपल्या सर्वांना काय हवं आहे, आपल्या सर्वांना सुख हवं आहे, आपल्या सर्वांना शांतता हवी आहे. आणि ही शांतता सगळ्यांनाच हवी आहे, जगातल्या कुठल्या व्यक्तीला नको आहे शांतता. ती शांतता आम्हालाही हवी आहे, मलाही हवी आहे, तुम्हालाही हवी आहे. पण लिडल हार्ट नावाचा एक जर्मन तत्ववेत्ता आहे, तो असं म्हणतो, इफ यू वॉन्ट पीस अंडरस्टँड वॉर. जर तुम्हाला शांतता हवी असेल तर आधी तुम्ही युद्ध जाणून घ्या. युद्ध जाणून घेतल्याशिवाय शांततेचा अर्थ कळणार नाही. आणि ते पुढे जाऊन असं म्हणतात, शांतता प्रस्थापित करण्यासाठी सुद्धा युद्धच करावं लागतं. आणि आपले वेद, उपनिषद, रामायण, महाभारत ही महाकाव्य ही आपल्याला हेच सांगतायत की जोपर्यंत ह्या पृथ्वीवर मनुष्य आहे आणि जोपर्यंत त्या मनुष्यामध्ये रजतम सत्व ही तीनही गुणतत्व आहेत तोपर्यंत युद्ध अटळ आहे. मग त्या युद्धापासून आपण विनमुख कसं काय होऊ शकतो, त्या युद्धापासून आपण पळ कसं काय काढू शकतो, त्या युद्धाला आपण कशी काय बगल देऊ शकतो, या युद्धाचा आपण अभ्यास केलाच पाहिजे. आपल्या भारत देशाची परंपरा इतकी प्राचीन आहे की जगातलं सगळ्यात पहिलं लिखित स्वरूपात आपल्याकडे जर काय ह्या जगामध्ये आला असेल तर ते म्हणजे आपले वेद. वेद काय आहेत? वेद, विद ह्या धातूपासून वेद हा शब्द तयार झाला. विद म्हणजे जाणणे. या भूमीमध्ये जन्माला आलेला प्रत्येक व्यक्ती ह्या सृष्टीमध्ये घडणाऱ्या प्रत्येक परिवर्तनाची जाणीव करून घेत होता की बाबा ही वृक्ष म्हणजे काय आहेत, ही सृष्टी म्हणजे काय आहे, ही सृष्टी कुणी रचली, ह्या सृष्टीचा नियंता कोण, ह्या सृष्टीचा निर्माता कोण, माझ्या या सृष्टीचं नातं काय, ज्याने ही सृष्टी निर्माण केली त्याचा आणि माझं नातं काय, त्याचा माझा संबंध काय, आणि त्याचबरोबर त्याची माझ्याकडून अपेक्षा काय. अशा ह्या अनेक प्रश्न आपल्या ऋषीमुनींना पडले आणि ह्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर शोधत 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 शोध घ्यायला सुरू झालं. आणि त्या शोधाचा ग्रंथ आहे ते म्हणजे वेद. आणि या वेदाचे कृष्णद्वैपायन व्यास या व्यासाने 4 भाग पाडले. त्या वेदाचे मुख्य 4 भाग आहेत. त्यातला पहिला आहे ऋग्वेद, दुसरा आहे सामवेद, अथर्ववेद, तिसरा आहे सामवेद आणि चौथा आहे यजुर्वेद. या 4ही वेदांचे काही उपवेद आहेत. त्यातल्या ऋग्वेदाचा उपवेद आहे आयुर्वेद, ज्यामध्ये आपल्या सर्व चिकित्सा पद्धती आलेल्या आहेत. प्रत्येक रोगावर घरच्या घरी आपल्या असलेल्या स्वयंपाकघरामध्ये असलेल्या वस्तू, त्यापासून आपले रोग आपण कसे बरे करू शकतो, त्याचबरोबर या सृष्टीमध्ये असलेल्या सगळ्या जडीबुटी, या प्रत्येक वनस्पतींच्या मुळी, पानं, खोडं, या प्रत्येकापासून आपण औषधे कशी निर्माण करू शकतो आणि आपण आपलं आरोग्य कसं निरोगी ठेवू शकतो, ह्या सगळ्याचा ओहापोह ह्या आयुर्वेदामध्ये झालेला आहे. दुसरा वेद आहे अथर्ववेद. त्याचा उपवेद आहे शिल्पशास्त्र. ज्या शिल्पशास्त्रामध्ये माझ्या व्यक्तिगत कुटुंबापासून अखंड एक नगररचना, नगररचनेपासून अखंड एक राष्ट्राची रचना ती कशी असली पाहिजे, घर कसं असलं पाहिजे, नगर कसं असलं पाहिजे, मंदिर कशी असली पाहिजेत, मूर्ती कशी असली पाहिजे, अशा अनेक विषयांचा अंतर्भाव या शिल्पशास्त्रामध्ये येतो. या शिल्पशास्त्राचं ज्ञान, विज्ञान जे काय सगळं आहे हा त्याचा उपवेद आहे अथर्ववेदाचा. तिसरा वेद आहे सामवेद. या सामवेदाचा उपवेद आहे गांधर्ववेद. ज्या गांधर्व वेदामध्ये गायन, वादन, संगीत, नाट्य, नृत्य ह्या सगळ्या कला आलेल्या आहेत. त्याचं ज्ञान, त्याची माहिती ही या सामवेदामध्ये आलेली आहे. आणि चौथा वेद आहे यजुर्वेद. ह्या यजुर्वेदाचा उपवेद आहे धनुर्वेद. तुम्ही विचार करा
की हे 4 मुख्य वेद आणि ह्या 4ही वेदांचे जे उपवेद आहेत त्यामध्ये धनुर्वेद आलेला आहे. हा धनुर्वेद ऋषीमुनींनी केवळ युद्धशास्त्रासाठी वाहिलेला ग्रंथ आहे. ह्या केवळ एका गोष्टीवरूनच आपल्याला युद्धशास्त्राचं महत्व काय आपल्याला कळून येईल की साक्षात ऋषीमुनींनी सुद्धा ह्या राष्ट्राची जी काय वेगवेगळे अंग आणि ते राष्ट्र विकसित करण्यासाठी मानवापासून समाजापासून अखंड एक राष्ट्र आणि राष्ट्रापासून हे पूर्ण विश्व हे विकसित होण्यासाठी त्याचं उन्नयन होण्यासाठी ज्या ज्या विविध जीवनमूल्यांचा आविष्कार केला आणि ते ग्रंथरूपाने श्रुतीच्या स्मृतीच्या पुराणांच्या उपनिषदांच्या रूपाने आपल्यापर्यंत पोहोचवलं. त्या सर्व वेदांपासून उपनिषदांपर्यंत ह्या सर्वांचं एक अंगभूत असलेलं एक अंग ते म्हणजे धनुर्वेद आहे. काय आहे धनुर्वेद? धनुर्वेद म्हणजे शब्द आपण ऐकल्यानंतर आपल्या प्रत्येकाला वाटेल की धनुर्वेद म्हणजे कदाचित धनुर्विद्येचं काहीतरी शिक्षण त्याच्यामध्ये असेल किंवा धनुर्विद्येची माहिती त्याच्यामध्ये असेल. शब्द फार महत्वाचा आहे. धनुर्वेद, धनुर्विद्या नाही आहे. आणि धनुर्वेद हा अखंड युद्धशास्त्रासाठी समर्पित असलेला शब्द आहे.